9वी गणित विषय लेक्चर नंबर 33 प्रकरण पहिलं विषय गणित भाग 2 मधलं प्रकरण पहिलं बघतो आपण समरूपता. आता पहिल्या प्रकरणाचा आपण एंड केलेला होता, त्याच्यामध्ये आता शेवटचे उदाहरणं न सुटलेली याचा फक्त आपण विचार करणार आहोत. समरूपता या प्रकरणामध्ये काय बघितलं आपण, तर दोन समरूप म्हणजे काय पहिल्यांदा बघितलं. त्रिकोणांची समरूपता. दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी काय आवश्यक असतं, तर त्याचे संगत कोण एकरूप आणि संगत बाजू काय हो प्रमाणात असावे लागतात, बरोबर की नाही. दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी. आणि मग त्याच्यावरनं आपण काय केलं, त्रिकोणाचं क्षेत्रफळ, त्रिकोणाच्या क्षेत्रफळ सूत्र 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. त्याच्यावरनं दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे काय असतं, त्याच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं. आता या गुणधर्माचा वापर करून आपण बीपीटी थेरम सिद्ध केला होता, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, बरोबर आहे का. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये कशी सिद्धता घ्यायची, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. हे प्रमेय कसं सिद्ध करायचं ते आपण बघितलेलं आहे. दोन सिद्धता त्याचे आपण सिद्ध केलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आपण बघितला, बरोबर. त्याच्यानंतर आपण त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोड्या बघितल्या. समरूपतेच्या कसोड्या किती आहेत एकूण, समरूपतेच्या कसोड्या किती, 4 कसोड्या. कोको कसोटी, त्यानंतर कोको कसोटी, त्यानंतर बा कसोटी आणि बा कसोटी. 4 कसोट्या आपण बघितल्या. त्याच्यावर आधारित उदाहरणं, म्हणजे एखादं उदाहरण असं विचारलं, दोन त्रिकोण समरूप कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत ते आपल्याला त्याच्यावरून ओळखता येतं. आणि मग शेवटला आपण काय बघितलं, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. एक प्रमेय बघितलं. म्हणजे 3 प्रमेय याच्यातली, त्यातले एक प्रमेय परीक्षेला विचारलं जाऊ शकणार. एक म्हणजे बीपीटी थेरम किंवा मग समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. ते प्रमेय काय, तर समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं, बरोबर का नाही. रेशो ऑफ एरिया ऑफ 2 सिमिलर ट्रँगल्स इज इक्वल टू दी रेशो ऑफ इट्स करस्पॉन्डिंग रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग साइड्स. या पद्धतीने आपण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे काय बघितलं, ठीक आहे. त्याच्यामध्ये दोन त्रिकोण समरूप दाखवले होते, मग संगत बाजू त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर, आणि त्याच्यावर आपण सिद्ध केलं होतं. बघा, आठवते का तुम्हाला. त्याच्यावरचा अभ्यास 1.4 सोडवायला सांगितलेला होता. 1.4 मध्ये काही शंका नाही. प्रॉब्लेम सेट जो आहे त्या प्रॉब्लेम सेट मधलं हे 7वं उदाहरण माझ्या मते आपण घेतलेलं आहे. बघा, उदाहरण नंबर 7. काय काय दिले आकृतीमध्ये, ADC याचा अर्थ इथं दरम्यानचा संबंध आहे, बिटवीनेस म्हणतो आपण याला. BEC बिटवीनेस संबंध आहे इथं. रेख DE पॅरलल AB, DE ला पॅरलल AB, तर BE काढा. हे BE काढायचं आहे. हे अंतर 5 दिले, हे अंतर 3 दिले, हे x दिले आणि हे 6.4 वजा x दिलेलं आहे, बरोबर. आता 2 किंवा 3 मार्काला प्रश्न या पद्धतीचा असू शकतो. आता हे कशावर आधारित आहे, मग काय दिसतंय आम्हाला याच्यामध्ये, तर त्रिकोण आहे का नाही. हा त्रिकोण आहे. काय नाव त्रिकोणाचं, ABC. ABC या त्रिकोणामध्ये या बाजूला ही बाजू काय आहे, समांतर आहे. मग त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल, ही रेषा जी आहे ती या बाजूला समांतर आहे, बरोबर आहे. हा, आणि मग काय करते ही रेषा, तर याला D मध्ये याला E मध्ये छेदते, बरोबर आहे का. मग प्रमेय काय वयाचं, तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. आता कळते का, बघा आपण त्रिकोण बघताना कसं जनरली बघतो, या पद्धतीचा त्रिकोण, याला ही समांतर रेषा, आणि मग आपण नाव अशा पद्धतीचं देतो त्याला ABC. इथं नाव P आणि Q दिलं. तर बीपीटी थेरम काय सांगता येतो आम्हाला, काय काय येतो बीपीटी थेरम इथं, AP भागिले BB बरोबर AQ भागिले QC, बरोबर की नाही. आता हा जो त्रिकोण दिलेला आहे तो कसा दिलेला आहे हो, असा आडवा केला, हा त्रिकोण असा केलेला आहे, बरोबर आहे की नाही. त्यामुळे इथं सुद्धा आम्हाला काय म्हणावं लागेल मग आता, म्हणून बघा काय म्हणता येईल आम्हाला, रेख DE पहिल्यांदा त्रिकोण ABC मध्ये रेख DE समांतर रेख AB, बरोबर आहे. DE समांतर AB, म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार, अकॉर्डिंग टू बीपीटी थेरम,
सेमीवाल्याने लक्षात ठेवायचं अकॉर्डिंग टू बीपीटी थेरम इथं म्हणावं लागेल. काय सांगता येईल सांगा बरं समर्थ सांग, काय येणार याच्यामध्ये बीपीटी थेरम? कुठली बाजू भागिले कुठली बाजू बरोबर कुठली बाजू भागिले कुठली बाजू, बोला. बरोबर आहे. हा, एडी भागिले काय डीई डीसी, एडी भागिले डीसी बरोबर बीई भागिले ईसी, बीई भागिले ईसी. किंवा अजून कसं सांगता आलं असतं रे, आपण ह्या दिशेनं आपण गेलो का नाही, आता कुठल्या दिशेने येता येईल आम्हाला? ह्या दिशेनं पण येता येईल का नाही? बरोबर का? सांग संकेत काय येईल मग? सीडी भागिले हा डी, डीए म्हणजे असं पण म्हणता येईल आम्हाला सीडी भागिले डीए बरोबर सीई भागिले सी भागिले ईबी किंवा बीई, कसं म्हणता येईल? सीई भागिले ईबी. लक्षात आलं? आता हाच उलट गुणोत्तर केले, कळते का तुम्हाला? उलट गुणोत्तर आहे, याचा व्यस्त जर केला तर हे येणार आहे गुणोत्तर. त्यामुळे कसंही लिहिलं तरी चालू शकेल तुम्हाला, फक्त क्रम असा असं नाही म्हणता येणार. आता एडी भागिले डीसी बरोबर सीई भागिले बी असं म्हणता येईल का हो? नाही म्हणता येणार, म्हणजे क्रम एकाच बाजूने घ्यायचा कुठला. आता किमती घालूया फक्त. एडी किती आहे? 5 भागिले डीसी किती आहे? 3 बरोबर. बीई किती आहे? x भागिले ईसी किती आहे? 6.4 वजा x. गुणोत्तराबरोबर गुणोत्तर, तिरकस गुणाकार. याने याला गुणायचं, याने याला गुणायचं. 5 ने याला गुणलं, 5 कंसात 6.4 वजा x बरोबर 3x. 5 ने याला गुणल्यावर 5 चौक 20, 5 सक्क 30 आणि 2 32, 1.3 दिलं. हे पूर्णांकात झाले बरं का. 6.4 होते, त्याला 5 ने गुणल्यामुळे हे पूर्णांकात आले, म्हणजे 32 वजा 5x बरोबर 3x. आता हे वजा 5x पलीकडे गेल्यावर काय होतील? अधिक. इकडे राहिले किती? 32 बरोबर 8x, म्हणून x बरोबर हे 8 इकडे गुणिले, इकडे गेल्यावर काय होणार आहे? 8 चौक 32. समजलं काय अवघड आहे याच्यामध्ये? नाही. त्याप्रमाणे सोडवलं तरी उत्तर तेच येणार, फक्त क्रम लक्षात ठेवायचा, याचा क्रम बदलता कामा नाही. ठीक आहे, अजून बोला. करावं उदाहरण घेतोय आपण प्रश्न संग्रहातलं, 3 मार्काला असू शकतं हे. काय काय म्हटलेलं या ठिकाणी? आकृतीमध्ये चौकोन एबीसीडी मध्ये रेख एडी समांतर बीसी, या 2 रेषा पॅरलल आहेत बरं का, कळते का? समांतर आहेत. त्यानंतर कर्ण एसी आणि कर्ण बीडी परस्परांना बिंदू पी मध्ये छेदतात, तर दाखवा की. शो दॅट एपी अपॉन पीडी इज इक्वल टू पीसी अपॉन पीबी. आता हे गुणोत्तर दाखवायचं आम्हाला. गुणोत्तर लक्षात ठेवा, अशा पद्धतीची उदाहरणे जेव्हा विचारली जातात त्याला इथं 2 त्रिकोण समरूप दाखवावे लागतात आम्हाला, कारण 2 त्रिकोण समरूप असल्याशिवाय हे गुणोत्तर आम्हाला दाखवता येत नाही. मग 2 त्रिकोण कुठले समरूप दाखवता येतील? ह्या 2 रेषा पॅरलल आहेत, कळते का? म्हणजे हा कसला चौकोन आहे? समलंब चौकोन म्हणतो आपण, ट्रेपेझियम. इट इज कॉल्ड ट्रेपेझियम, समलंब चौकोन आपण म्हणतो. आता मला सांगा, ह्या 2 समांतर रेषा, बरोबर आहे का? आम्हाला काय दाखवायचं आहे? एपी भागिले पीडी, बरोबर आहे का? एपी भागिले पीडी म्हणजे एपी पीडी म्हणजे हा त्रिकोण आला. आणि काय हो? पीसी भागिले बीपी म्हणजे कुठला त्रिकोण आला? हा त्रिकोण आला. हे 2 त्रिकोण आम्हाला समरूप दाखवावे लागतील. 2 त्रिकोण समरूप असण्यासाठी कोणती कसोटी वापरतो आपण? महत्वाची कसोटी कोणती? कोको. लक्षात ठेवा, ज्या वेळेला बाजू दिलेल्या नसतात, इथं बाजूंची माप दिलेत का? काय नाही दिलेली, म्हणजे कोणती कसोटी? कोको कसोटी. 2 कोण आपण एकरूप दाखवले तरी पुरेसा आहे. मग हा त्रिकोण आणि हा त्रिकोण यांचा काही संबंध नाही बरं का, लक्षात घ्या. एपीबी किंवा डीपीसी यांचा काही संबंध नाही या त्रिकोणांचा, बरोबर आहे का? मग काय म्हणता येईल आम्हाला? त्रिकोण एपीडी व त्रिकोण बीपीसी मध्ये सांगा बरं काय काय एकरूप येणार आहे? हे 2 त्रिकोण समरूप दाखवायचे आम्हाला.
दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे त्याच्यातले. दोन त्रिकोण एकरूप दाखवले की समरूप आले दोन. सागर तुझं जरा घाल. कुठले दोन त्रिकोण कुठले दोन कोण एकरूप आहेत सांगा. पी सामायिक. हा? कोणाचं नाव घेताना नेहमी 3 अक्षर नाव घ्यायचं. एक अक्षर घेतलं तर कन्फ्यूज. तुम्ही पी नाव घेताय, पी जवळ 4 कोण तयार झालेत. 1 2 3 4. पी म्हणजे कुठला कोण. त्यामुळे 3 अक्षर नाव घ्यायचं कोणाचं नाव घेताना. बोला. अँगल ए पी डी एकरूप अँगल बी पी सी. काय करण्याला हे आणि हा कोण एकरूप आहे. काय कर काय कोको कशी. अरे दोन त्रिकोण असल्यावर कोको कसोटी. कोण आपण एकरूप दाखवतोय. हा बरीच नको. अपोजिट अँगल्स झाले की परवा उदाहरण या पद्धतीचं. हा कोण आहे हा कोण विरुद्ध कोण आहे का नाही. दोन रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा तयार होणारे विरुद्ध कोण एकरूप असतात. अपोजिट अँगल्स. काय काय नाव आलं. अँगल ए पी डी कॉन्ग्युरंट अँगल बीपीसी. कारण लिहायचं त्याचं काय विरुद्ध कोण अपोजिट अँगल्स. आणि कुठला कोण एकरूप. आता एकच कोण दाखवावा लागेल आणि आपल्याला एक. बोला. सांग संकेत. नुसतं पुटपुटू नका. हा मग कशी सोडवली उदाहरण. हा सांग. हा एला या कोणाला बी कोण. बी जवळ म्हणजे कुठं इथं काय इथं 3 अक्षर नाव बी घ्यायला सांगितले. 3 अक्षर नाही कळत काय परवाचं लक्षात नाही. पण या दोन रेषा समांतर आहेत का नाही. या दोन रेषा समांतर यांची ही काय आली हो. बीडी ही त्याची काय आहे छेदिका ट्रान्सव्हरल्स. These two lines are parallel. Then segment BD is transverse of these two parallel lines. समांतर रेषा आली. मग समांतर रेषामुळे तयार झालेले कसले. हा समांतर रेषा अल्टरनेट अँगल आपण म्हणतो त्यांना. व्युत्क्रम कोण एकरूप असतात का नाही. अहो हे झालंय की असं आठवतंय का. त्या दोन समांतर रेषा आणि छेदिका काढली तर हा कोण आणि हा कोण कसले कोण असतात ते व्युत्क्रम कोण. तसं ह्या दोन रेषा समांतर ही त्याची ट्रान्सव्हर्स लाईन आली म्हणजे हा कोण आणि हा कोण एकरूप असेल का नाही. काय करण्याला व्युत्क्रम कोण. याचं नाव काय आता अँगल एडी पी. अँगल एडीपी एकरूप अँगल. याला कुठला कोण आला हा कोण एकरूप आला. काय नाव याचं पी बी सी. कारण काय याला व्युत्क्रम कोण अल्टरनेट अँगल. आता या कोणाबरोबर पण हा कोण येईल नाही का हो. काय करण्याला पण व्युत्क्रम कोणच. त्यामुळं कोको को कोसडी म्हटलं काय किंवा कोको म्हटलं काय. फक्त कोको म्हटलं तरी चालू शकतं. आता सांगा मला म्हणून काय हो ट्रँगलचं नाव. ट्रँगल एपीडी सिमिलर ट्रँगल. बघा पी ला कुठला कोणाला पी ला एकरूप. पी ला कुठला कोणाला एकरूप पीच. म्हणजे पी नाव मध्ये इथं पी नाव मध्ये आलं बरोबर. डी ला कुठला कोण एकरूप आलाय डी ला बी. डी नाव कुठं आहे शेवटला. म्हणजे याचं बी नाव कुठं आलं शेवटला. राहिला कुठलं नाव आता सी. सी बी सी पी बी. म्हणजे ए ला कुठला कोण एकरूप आला सी. बरोबर आहे की कळतंय का. आपोआप आले ते दोन कोण. दोनच जोडी लावली की तिसरा आपोआप येतं. याला कारण काय येणार आहे कोको कसोटी. ए टेस्ट. सांगा आता रेशो कसा मांडता येईल आम्हाला. हे दोन त्रिकोण समरूप आले. गुणोत्तर लिहायचं आहे फक्त. एपी भागिले सीपी बरोबर पीडी भागिले पीबी बरोबर एडी भागिले सीबी.
बरोबर आहे. बघा सिद्ध काय होतं का याच्यातलं, एडी भागिले एपी भागिले पीडी इथं का नाही, आणि इथं पीसी भागिले पीबी, ही दोन गुणोत्तर आहेत. ह्याचा काय संबंध आहे का, एडी आणि बीसी आहे का याच्यामध्ये, नाही काय, एडी आणि बीसी नाही, त्यामुळे दोनच गुणोत्तर मांडूया. बरोबर आहे का, ही दोन क्षेत्रफळ गुणोत्तर समान आली. आता सिद्ध करायचं हे आम्हाला, आणि आलंय हे दोन गुणोत्तर समान आहेत का नाही. आता गेल्या वर्षी गुणोत्तर प्रमाण इयत्ता 9वीला प्रकरण झाले बघा, रेशो आणि प्रपोर्शन, त्याच्यामध्ये झालंय का असं काय बघा बरं. जर समजा असं असेल A/B इज इक्वल टू C/D असेल, तर हे गुणोत्तर असं मांडता येतं आम्हाला, A भागिले C बरोबर B भागिले D. बघा बरोबर आहे का, A भागिले B बरोबर C भागिले D, दोन गुणोत्तर समान. तर हे कसं मांडता येतं आम्हाला, A भागिले C, इथला अंश इथं जातो, इथला छेद इथं जातो. तसं याचं केलं तर चालेल का नाही, हा अंश इथं आणायचा आणि हा छेद इथं न्यायचा. कळतंय का, कसली क्रिया म्हणतो आपण याला, एकांतर क्रिया. चौथं प्रकरण 9वीचं गुणोत्तर प्रमाण, गुणोत्तरावरील क्रिया. याच्यामध्ये आपण बघत होतो योग क्रिया, वियोग क्रिया, असं आठवतंय काय, योग वियोग क्रिया, व्यस्त क्रिया, एकांतर क्रिया. एकांतर क्रिया आपण याला म्हणतो, अल्टरनंडो इंग्रजीमध्ये म्हटलं जाईल. बरोबर आहे का नाही. मग याच्यावर कसली क्रिया करायची, म्हणून एकांतर क्रिया करू. एकांतर क्रिया केल्यावर काय होईल, एपी भागिले पीडी बरोबर सीपी भागिले पीबी. बघा सिद्ध झालं का, एपी भागिले पीडी बरोबर पीसी, पीसी म्हणजे सीपी, सीपी भागिले बीपी म्हणजेच पीबी. कळलं का, थोडक्यात आहे. उदाहरणं परीक्षेला विचारली जातातच असली, त्यामुळे लक्षात ठेवायचे. ठीक आहे, अजून बोला. बघून लिहिलं असेल तर शंका येणार नाही काय. हा, मला बाबा इथंही खरोखर अडलं बघा. लक्ष द्या इकडे बघा. 13 उदाहरण बघतो आपण, शेवटचं स्टार केलेलं आहे त्याला. माहिती आता सगळी मी याच्यात लिहिलेली नाही उदाहरणामध्ये. त्रिकोण एबीसी मध्ये अँगल ए बरोबर 90 डिग्री, हा 90 अंशाचा आहे. चौकोन डीईएफजी, डीईएफजी हा चौरस आहे बरं का, चौरस. कळतंय का, चौरस म्हणजे काय, स्क्वेअर आहे, चारी बाजू समान, चारी कोण काटकोन. शिरोबिंदू या चौरसाचे डी व ई हे शिरोबिंदू बाजू बीसीवर आहेत. डी आणि ई ते काय राहू द्या. बाजू एफ हा बिंदू एफ हा बाजू एसीवर आणि जी हा ए बीवर आहे. ते सिद्ध करा की, काय सिद्ध करायचं आहे आम्हाला, डीईचा वर्ग बरोबर बीडी गुणिले ईसी, बीडी गुणिले ईसी, जीबीडी व त्रिकोण सी एफ ई समरूप दाखवा. आणि हा त्रिकोण समरूप दाखवायचे आपल्याला. बघा त्यासाठी कशाचा उपयोग करायचा आहे, जीडी बरोबर एफ ई बरोबर डीई चा उपयोग करा. ठीक आहे, बघा त्रिकोण काय ना, जीबीडी
व त्रिकोण CF मध्ये लक्ष दे. हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे का नाही. आता समरूप म्हणलं की कसोटी नाही का हो? कुठली कसोटी? कोको कसोटी किंवा कोको कसोटी किंवा बाकोबा कसोटी किंवा बाबा कसोटी. आता इथं काय म्हटलंय, जीडी बरोबर FE. जीडी बघा कुठे आहे, जीडी बरोबर FE बरोबर DE. हा चौरस आहे का नाही, म्हणजे याच्या चारी बाजू कशा असतात, समान, बरोबर का नाही. याचा वापर आम्हाला करायचा आहे. आता हा त्रिकोण आणि हा त्रिकोण काय काय या दोन त्रिकोणांच्या मध्ये काय काय एकरूप आहे बघा. जीडी एकरूप, FE काय करण्याला, बाजू समान आल्या याच्या, बरोबर का नाही, बाजू समान. आणि काय एकरूप आहे, अजून काय एकरूप दाखवता येईल. हा कोण 90 अंशाचा आहे, म्हणजे हा किती अंशाचा असेल, 90च. कारण हे कसले कोण, रेषे जोडीतील कोण, अँगल्स इन लिनियर पेअर, बरोबर आहे का. हा 90 आहे, हा म्हणजे हा किती असेल, 90च. ठीक आहे, अजून काय म्हणता येईल आपल्याला, दोन झालं. मग आता बाजू कोण झालं. आता काय अजून दाखवता येईल आपल्याला, बाजू कोण, बाजू DD बरोबर FE बरोबर D. हा कोण काटकोण आला, DE बरोबर BD गुणिले EC AG भागिले. बरं ठीक आहे, हे सांगतो मी तुम्हाला बघून जरा कच्च वेळ नको त्याच्यात घालवायला. हा, पायथागोरस थेरम. प्रकरण दुसरं, पायथागोरसचं थेरम किंवा पायथागोरसचं प्रमेय आपण म्हणतो. एकूण 8 मार्काला हे प्रकरण आहे. आपल्याला अवघड असा भाग काहीच नाही, सगळा जुना झालेला भाग आहे पायथागोरस थेरम. आता पायथागोरसनं कशाविषयी सिद्धांत मांडला वा, कुठल्या त्रिकोणाविषयी, काटकोन त्रिकोणाविषयी, बरोबर का नाही. दिलेला कोण हा काटकोन त्रिकोण असेल. आता मला सांगा, अशा पद्धतीचा त्रिकोण काढला, याला नाव दिलं मी PQR, बरोबर. याच्यामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू कोणत्या, काटकोन करणाऱ्या बाजू PQ आणि QR, ह्या दोन बाजूंच्या मुळे काटकोन तयार झाला का नाही. मग बाजू PR ला काय म्हणतो आपण, कर्ण, बरोबर आहे का. बाजू PR ला काय म्हणणार आहे मी, कर्ण. मग कर्णाची व्याख्या काय सांगता येते आम्हाला. समजा एखादा त्रिकोण मी अशा पद्धतीचा काढला,
याला नाव दिलं एक्स वाय झेड. याच्यामध्ये कर्णाचं नाव काय हो? कोणता कर्ण असेल याचा? एक्स वाय हा कर्ण आला त्याचा. बरोबर आहे का? एखादा त्रिकोण अशा पद्धतीचा काढला, याच्यामध्ये कर्ण कोणता? पी आर हा त्याच्यामध्ये कर्ण आला. बरोबर की नाही? मग कर्ण कशाला म्हणतो आम्ही? काटकोना समोरील बाजूला काय म्हणतात? कर्ण. काटकोना समोरची बाजू, साइड अपोजिट टू दी 90 डिग्री इज कॉल्ड हायपोटेन्यूज ऑफ दिस ट्रायंगल. काटकोना समोरील बाजू हा कर्ण आलायचा. काटकोना समोरील बाजू हा कर्ण आलायचा. बऱ्याच विद्यार्थ्यांना कर्ण ओळखता येत नाही. कर्ण ही त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू असते. आणि पायथागोरसनं काय सिद्ध केलं तर कर्णावरील चौरसाचं क्षेत्रफळ हे इतर दोन बाजूंच्या चौरसांच्या क्षेत्रफळांच्या बेरजेत असतं. थोडक्यामध्ये त्यानं सिद्धांत कसा मांडला हो? कर्ण वर्ग बरोबर काय प्रमेय पायथागोरसचं? पाया वर्ग अधिक उंची वर्ग. हायपोटेन्यूज आपण याला म्हणतो. हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. लक्षात आलं? या पद्धतीनं पायथागोरसचं प्रमेय आम्हाला मांडता येतं. त्रिकोण कसाही देऊ द्या, त्याच्यातला कर्ण आम्हाला ओळखता आला पाहिजे. पाया कुठलाही घ्या, हा घेतला तरी चालतोय, हा घेतला तरी चालतोय, काय बिघडत नाही त्यानं. लक्षात आलं? हा समजा काटकोन त्रिकोण एक्स वाय झेड घेतला, तुम्ही पाया हा घेतला आणि उंचीही घेतली तरी पण चालते. पाया हा घेतला, उंचीही घेतली तरी पण चालू शकतं. मात्र कर्ण एकच. म्हणजे पाया कुठला, मग कर्ण कुठला पण घेतला तरी चालतो का? नाही चालत. तर काटकोना समोरील बाजूलाच आम्ही कर्ण असं या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे? म्हणजे काटकोन त्रिकोणाविषयी गणितज्ञानं जो सिद्धांत मांडला त्याला आपण पायथागोरसचा सिद्धांत अशा ठिकाणी आपल्याला म्हणता येतं. आता याच्यामध्ये आपल्याला काय अजून म्हणता येतं? समजा अशा पद्धतीचा त्रिकोण काढला आम्ही की ज्याला आपण त्रिकोणाच्या बाजू नाव दिलं PRQ. हा काटकोन आहे. बरोबर का नाही? आता या काटकोन त्रिकोणाविषयी काय म्हणता येतं आम्हाला? तर त्रिकोण PRQ मध्ये किंवा त्रिकोण PQR मध्ये काय हो? एम ऑफ अँगल PQR बरोबर 90 डिग्री. बरोबर आहे? आणि म्हणून मग आपल्याला पायथागोरस प्रमेय काय मांडता येतं? कुठल्या बाजूचा वर्ग? लेंथ PR चा वर्ग बरोबर लेंथ PR चा वर्ग बरोबर लेंथ QR चा वर्ग अधिक लेंथ PQ चा वर्ग. लेंथ QR चा वर्ग अधिक लेंथ PQ चा वर्ग. या पद्धतीनं पायथागोरसचा सिद्धांत आम्हाला मांडता येतो. आता त्रिकोणामध्ये शक्यतो काय करतो आपण? तर त्या कोणासमोरील जी बाजू आहे ती लहान अक्षराने दाखवण्याचा संकेत आहे. म्हणजे उदाहरणार्थ कसं? P या कोणासमोरील बाजू आपण स्मॉल P ने दाखवतो. Q या कोणासमोरील बाजू आपण स्मॉल Q ने दाखवतो. R या कोणासमोरील बाजू आपण R या स्मॉल अक्षराने दाखवतो. आणि म्हणून मग हाच सिद्धांत आपल्याला असं म्हणता येतो की Q चा वर्ग बरोबर P चा वर्ग अधिक R चा वर्ग. लक्षात आलं? या पद्धतीने सुद्धा हा सिद्धांत आम्हाला दाखवता येतो. म्हणजे लहान ही बाजू किती आहे? 5 आहे समजा, ही 3 आहे, ही 2 आहे, अशा पद्धतीने पण दाखवता येईल आम्हाला. लक्षात आलं? म्हणजे बाजूचं नाव 2 अक्षर घेतलं काय किंवा एखाद्या लहान अक्षराने ती बाजू दाखवली काय, या पद्धतीनेच आम्हाला सांगता येतं. आता याच्यामध्ये पुढे आपल्याला बघायचं पायथागोरसचं त्रिकूट. त्रिकूट त्यालाच आपण ट्रिपलेट म्हणतो. ट्रिपलेट ऑफ पायथागोरस. पायथागोरसचं त्रिकूट. त्रिकोण म्हणजे काय? त्रिकोणाला 3 बाजू. आणि मग ज्या वेळेला असा जो गुणधर्म असतो की सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजेत का असतो, तेव्हा त्या बाजू ज्या आहेत त्यांना आपण त्या बाजू सगळ्यात त्यांना त्या बाजूंना आपण पायथागोरसचं त्रिकूट असं म्हणतो. लक्षात आलं? मग आता समजा जर अशा पद्धतीनं आपल्याला दिलं 11, 60 आणि 61 यामध्ये पायथागोरसचं त्रिकूट आहे का हे आम्हाला ओळखायचं आहे. कसं ओळखता येतं मग? तर त्रिकोणाच्या बाजूंची लांबी दिलेली आहे. ही एक बाजू आहे, ही एक बाजू आहे आणि ही एक बाजू आहे. सर्वात मोठी बाजू कोणती हो? 61. ती काय असली पाहिजे? कशाची बाजू असली पाहिजे? पाया असेल, उंची असेल का कर्ण असेल? कर्ण. बरोबर की नाही? म्हणजे इथं आम्ही असं घेणार कर्ण वर्ग बरोबर
आता उरलेल्या दोन बाजूच्या वर्गांची बेरीज. उरलेल्या दोन बाजू कोणत्या? 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग. आता 11चा वर्ग आम्हाला माहिती आहे किती? 121 अधिक 60चा वर्ग 3600. आता 61चा वर्ग किती हे करावं लागेल आम्हाला. 61 गुणिले 61 किती येते बघा. 1 1 1 21 6 6 एक घर सोडलं 6 1 6 6 6 36 1 6 6 12 4 3721 3721 बरोबर 3600 अधिक 121 म्हणजेच किती हो? 3721. दोन्ही बाजू आल्या. याचा अर्थ 11 60 61 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. इज द ट्रिपलेट ऑफ पायथागोरियन. लक्षात आलं? कळतंय का? 11 60 61 म्हणजे काय केलं आम्ही तर सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूच्या वर्गांची बेरीज इथे का? इथे. आता जर समजा हे येत नसले तर ते पायथागोरसचं त्रिकूट नाही असं म्हणता येतं आपल्याला. बरोबर आहे का? आता उदाहरणार्थ अशा पद्धतीचं एखादं उदाहरण आपल्याला दिलं. 10 24 27 ते तर पायथागोरसचं त्रिकूट आहे का हे शोधायचं आहे आम्हाला. कसं शोधता येईल हो? काय करणार? कशाचा वर्ग? 27चा वर्ग बरोबर 10चा वर्ग अधिक 24चा वर्ग. 27चा वर्ग किती? 27चा वर्ग आहे का पाठ काय? 25चा 625 26चा 700 729 कशाचा? ठीक आहे बघा करूया. 27चा वर्ग 27 गुणिले 27 7 7 49 7 दुनी 14 4 18 एक घर सोडलं 2 7 14 2 दुनी 4 आणि 1 5 9 8 4 12 4 1 729 बरोबर आहे. 729 बरोबर 10चा वर्ग 100 अधिक 24चा वर्ग 25 पर्यंत पाठ पाहिजेत बरं का. बरोबर किमान 25 पर्यंत तरी. 24चा वर्ग किती? बरोबर आहे 596 नाही 500. 24चा वर्ग 576 23चा 529 बरोबर आहे का. मग 729 बरोबर 100 अधिक 576 म्हणजे किती आलो? 776 आहे का याच्या बरोबर? हे नाही नॉट इक्वल टू. म्हणजे हे पायथागोरसचं त्रिकूट आहे का? मग कसं शोधायचं कळलं का? प्रश्न 1 मार्काला असतो की हे पायथागोरसचं त्रिकूट आहे किंवा नाही ते ओळखा. वेदर इट इज अ पायथागोरियन ट्रिपलेट ऑर नॉट. फक्त मोठ्या बाजूचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची. इक्वल आली तर पायथागोरसचं त्रिकूट आहे. इक्वल नाही आली तर पायथागोरसचं त्रिकूट नाही. लक्षात आलं? या पद्धतीने आपल्याला सांगता येतं. ठीक आहे समजला मागे एवढा. सुरुवात फक्त आपण करतोय आता पहिल्या प्रकरणावरचं सगळं पूर्ण करा आणि सराव संच 2.1 त्याच्यातला प्रश्न पहिला सोडून घेऊन या. 6 उदाहरणं आहेत सगळी सोडवायची ते 2.1 मध्ये. ठीक आहे कर बघ.